रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणामध्ये आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आज या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांनी थेट हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। गुरुवारी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी धाव घेतली, पण हायकोर्टानं तातडीनं सुनावणी न घेता सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे। आणि तसंच सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली होती, पण सुप्रीम कोर्टाने हायकोर्टामध्ये जाण्याचे निर्देश दिलेले होते। या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आज सुनावणीमध्ये काय होणार याकडे स्वाभाविकपणे सगळ्यांचं लक्ष असेल। तर याच विषयी अधिक बोलूया। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, रश्मी बर्वे यांच्या प्रकरणामध्ये आज सुनावणी होतीये, प्रामुख्याने कोणते मुद्दे आहेत ज्यांच्यावरती आज लक्ष ठेवावं लागेल? गुरु, विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये दोन हे राखीव मतदारसंघ आहेत अनुसूचित जातीसाठी। एक म्हणजे रामटेक आणि दुसरा अमरावती, आणि दोन्हीमध्ये जे आहेत ते महिलांचे विषय आहेत। दोन्ही केसेस कोर्टात आहेत आणि दोन्ही अनुसूचित जातींच्या महिला आहेत। एकीकडे बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप नवनीत राणांवर झालेला आहे आणि त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र हे स्क्रुटिनी समितीने त्यानंतर हायकोर्टाने रद्द केलेलं आहे। तर एकीकडे आता उमेदवारी रद्द झालेल्या रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र हे स्क्रुटिनी समितीने रद्द केलेलं आहे। त्याच्या विरोधात आता रश्मी बर्वे या कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्ट नेमकं काय विचार त्यावर निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे स्क्रुटिनी समितीने जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे, तो त्यांना अधिकार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा याचिकेत दाखल करण्यात आलेला आहे। कारण हायकोर्ट जेव्हापर्यंत निर्देश देत नाही तोपर्यंत या स्क्रुटिनी समितीला प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नसल्याचं याचिकेत दावा केलेला आहे। त्यानंतर आता हायकोर्टात हे प्रकरण 47व्या नंबरवर लागलेलं आहे। त्यानंतर सकाळीच कोर्टात रश्मी बर्वे यांचे वकील तातडीने सुनावणी घेण्यात यावी, कारण अधिसूचना जारी झालेली आहे, उमेदवारही निश्चित झालेले आहेत, प्रचारही सुरू झालेला आहे। मात्र जी संपूर्ण ताकद झोकून आता रश्मी बर्वे या कोर्टात उतरलेल्या आहेत, कारण त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं आणि त्यानंतर त्यांची उमेदवारीही गेलेली आहे। त्यामुळे त्यांचे जे जिल्हा परिषद सदस्यत्व आहेत तेही धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आता कोर्टात गेलेलं आहे। कोर्ट नेमकं काय सुनावणी करतं आणि त्यावर काय निर्णय देतं हे दुपारपर्यंत कळण्याची शक्यता आहे। त्यामुळे या केसकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। बरोबर।